2017 पासून संसार वाचा म्हणून आपण दोघं पळत होतो. तुझी साथ होती म्हणून पळायचं. पुण्याहून गावाकडं, गावाकडून पुण्याकडं. पुण्याकडे कोणी त्रास दिला की गावाकडे यायचं होतं, गावाकडे कोणी त्रास दिला की पुण्याकडे जायचं होतं. हे चालूच होत. नंतर नंतर त्या त्रास देणाऱ्या लोकांनी तुला शिकवायला सुरू केलं, तुला फुगवायला सुरू केलं, तुझं कान भरायला सुरू केलं. त्यामुळे मी एकटा पडलो. परत परत माझी एकट्याचीच पळायला सुरुवात झाली. कधी वाद नको म्हणून तुझ्यापासून लांब राहायचो, कधी स्वराजला घेऊन पुण्याला जायचो की बाप्पा नको वाद, आपली भांडणं लावाय बघतात लोक इथलीच. आणि त्यामुळेच ह्या डिलिव्हरीच्या वेळी वाद नको म्हणून मी पुण्याला राहिलो होतो. आणि त्याच महिनाभर आधी तुम्हाला फोनवर म्हणते तुम्ही एखादी बया फिया ठेवली असेल म्हणून तुम्ही गावाकडे येईना. मला काय बोलावं ती कळाना. येऊन तुझ्याबरोबर भांडणं करावा, तुला खावळावा का येऊच नाही असं काहीच कळाना. म्हणून मी तुला म्हणलं हा की परत असं होऊ नये. मागच्या वेळेस जसं लेकराचा जीव गेला तसं परत ह्या डिलिव्हरीच्या वेळेस तसं काय होऊ नये म्हणून मी तुझ्यापाशी वाद घालायला आलोच नाही. म्हणलं तिने काही बोललं तरी आपलं ऐकून घ्यायचं, हाला हा मिळवायचं. बस तुम्हाला म्हणली एखादी बया फिया ठेवली असेल पुण्याला म्हणून तुम्ही गावाकडे येईनात. मी म्हणलं हा ठेवली बया, म्हणलो तुझ्यापेक्षा भारी बया ठेवली, रोज बया ठेवतो. काय बोलणार, हा म्हणायचं होतं का नाही म्हणायचं होतं. आणि तुला मग मी असं हिरोईनचं नट्याचं फोटो फेसबुकवरून गुगलवरून घेऊन माझ्या फोटो शेजारी जोडून एडिट करून मी तुला पाठवायचो. तुला ती बघून रडायला यायचं. मला वाटायचं होय ना का त्रास, पण ही डिलिव्हरीच्या वेळेस असा वाद व्हायला नको. मग मी तसंच गप राहायचो, फोन असा घरी ठेवायचो. कधी कधी फोनला हातच लावीत नसायचो की कारण तू काहीतरी बोलणार, मी काहीतरी बोलणार, त्या फोनवरून आपला वाद होणार. म्हणून मी पण तुला बोललो फोनवरून, तुला काही पण नावं ठेवली, काही पण बोललो, वाईट साईड बोललो. कारण तू मला अपमान केल्यासारखं बोललेलं असायचं. तू फोनवर तसं बोलल्यामुळं तुझ्यापाशी वाद घालत बसण्यापेक्षा आपलं हिला काहीतरी बोलून आपलं मोकळं व्हायचं. तिच्यापाशी जायचंच नको, एवढं डिलिव्हरी होईपर्यंत तरी नको जायला म्हणून तिला बऱ्याचदा सोडून जायची दुसऱ्याच्या सांगण्यावरून. त्यामुळं म्हणलं मी बी आता इकडे राहिलोय ना, तुला पण थोडाफार त्रास जाणवला पाहिजे की आपला नवरा आपल्यापासून लांब असल्यावर आपल्याला काय त्रास होत होती. मला काय त्रास होत असेल, तू 1.5 महिना तिकडे काष्टीला राहत असेल त्यावेळेस, ते पण तू विचार करायला पाहिजे होता. मग तसं तुला वाटावा की तुला पश्चाताप वाटावा की परत आपण नवऱ्याला सोडून नाही राहिलं पाहिजे. त्यामुळं मी तुला तसं फोटो एडिट करून पाठवायचो, दुसरं काहीच नव्हतं. आणि तुला वाटत असेल मी काहीतरी तुला फसविलं, काहीतरी केलं, तसं काय नाही. मी तुझ्या बरं कसलीच गद्दारी कधी केली नाही. फक्त तुला वाईट वाटावा, जसं मला वाईट वाटायचं ना त्यावेळेस तू जेव्हा 1.5 महिना राहायची काष्टीला जाऊन दुसऱ्याच्या सांगण्यावरून राहायची, त्यावेळेस जसं मला वाईट वाटत असेल ना तसं तुला वाईट वाटावा की बाबा किती त्रास होतो, की एकटं माणसाला एकटं पडल्यावर किती त्रास होत असेल ती तुला जाणवावा, त्याची जाण यावं तुला. म्हणून मी तुला तसं पाठवायचं. एडिट केलेले फोटो मी तुला फेसबुकवर इंस्टावर ठेवायचं की मला वाटायचं लोक हिला सांगत असतील, काही लोक अगं तुझा नवरा पुण्याला आहे, तिकडं वाया बिया ठेवल्या असेल, लपडी बिपडी करीत असन, असं तुला लोकांनी सांगितलं असेल. कारण त्यांनी बऱ्याचदा असं शिकवलंय तुला की बोल उलट, बोल महागारी, त्याचं ऐकू नग, त्याच्या घरची कामं करू नग, त्याच्या ऐकण्यात राहू नग. आणि तो असं बऱ्याच वेळा म्हणलेली बी मी तुमच्या ऐकण्यात राहणार नाही, मी तुमचं ऐकणार नाही, तुमच्या बंधनात राहणार नाही, तो असं मला म्हणलेली पण मागच्या वेळेस. मग मला वाटायचं तुला कोणतरी मुद्दाम म्हणाय सांगितलं असेल, बया ठेवली मन असं म्हणाय सांगितलं असेल म्हणून तू म्हणली. म्हणून मी तुला म्हणलो की हा ठेवली म्हणून. आता नेमकं तू जर मला बया ठेवली असं म्हणली तर मी तुला काय म्हणायचं पाहिजे होतं, नेमकं हा म्हणायचं होतं का नाही म्हणायचं होतं मला समजाना ना. मी भागवतला पण सांगितलं फोन करून की मला म्हणती बया ठेवली म्हणून. आता ही भांडणं काढाय बघती, म्हणलं मी काय म्हणायचं, तर भागवत म्हणलं हा म्हणती, म्हणल्यावर हा म्हणायचं ठेवली काय. मग काय करणार, तू गेल्या वर्षी पण तू बाळ आपलं गेलतं ना, बाळ गेलतं त्यावेळेस पण तू महिन्या 1.5 महिन्यानी त्यावेळेस पण तसंच तुम्हाला असं म्हणले. त्यावेळेस पण मी तुला म्हणलं हा बा, त्यावेळेस पण भागवत सांगितलं की असं काहीतरी बोलून भांडणं काढाय बघते. त्यावेळेस पण तू असाच त्या गोष्टीवरून आपला वाद झाला. आणि कोणच्या फोटोला मी एडिट करून बनवलं होतं, जिथं माझा फोटो जोडला होता ना ज्या फोटोपाशी
ती फोटो मी पाठवून ठेवतो, तू बघ, तुला बघायला भेटते ना. फोटोला फोटो एडिट करून मी कसं जोडलेलं होतं ती तुला पाहायला भेटेल. तुला मी म्हणायचं पण फोटो एडिट करणार, तुला म्हणायचं ना मी आधी फोटोला फोटो जोडता येतो, मी तुला जोडून पाठवलाही मी. आणि ज्यावेळेस तुला ती फोटो व्हिडिओ तसं बनवून पाठवलं होतं ना मी ती तुला मी सांगितलं पण होतं की ही असं ऑटोमॅटिक फोटोला फोटो जोडून ही तयार करता येतं ही पण. आणि ही इंस्टावर पण फोटो मी टाकलेला होता. आणि आत्ता पण तुला ती फोटो टाकून ठेवतो मी, तू बघ खरं काय आणि खोटं काय. तुला असं फोटोला फोटो जोडलं तरी तुला जर ती जर खरं वाटत असेल ना तर बघ तू परत येता फोटो.